नमस्कार. गहू पिकामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये जर पाणी दिलं, तर उत्पादन जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने येतं आणि जर नियोजन जर चुकलं पाणी व्यवस्थापनामध्ये, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते उत्पादनावर येतो. त्याच्यामुळं गहू पिकामध्ये कधी आणि किती पाणी द्यायचं आणि कोणत्या अवस्थेमध्ये पाणी देणं, हे खूप महत्त्वाची बाब आहे आणि तीच जी गोष्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गहू पिकामध्ये जे आहे ते मुख्य 6 अशा अवस्था येतात, ज्या अवस्थेमध्ये पाण्याचा तुटवडा किंवा पाण्याचा ताण जो आहे तो गहू पिकावर आला नाही पाहिजे. तर त्या अवस्थेबद्दल सांगायचं झालं, पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे 18 ते 20 दिवस लागवड केल्याच्या नंतरचे जे 18 ते 20 दिवसाची जी अवस्था येते, त्या अवस्थेला आपण मुकुट मुळा जे आहे ते यायला सुरुवात होतात. तर ती अवस्था आहे पहिली, जी सेन्सिटिव्ह असते, जी की नाजूक अवस्था असते गहू पिकामध्ये. दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे 30 ते 35 दिवसांना असते वेळेस, जी की फुटवा अवस्था आहे. त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे 45 ते 50 दिवसाची असते वेळेस, जे की फुटवा अवस्था म्हणतो आपण त्याला. 45 ते 50 दिवसाची अवस्था, जी की आपण कांडी धरण्याची अवस्था म्हणतो त्याला. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे ती म्हणजे 60 ते 65 दिवसाची असताना, जी की फुलोरा अवस्था म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पाचवी जी अवस्था आहे ती म्हणजे 80 ते 85 दिवसाचं पीक असते वेळेस, जी की दुधाळ दाणे भरण्याची अवस्था असते. त्यानंतर 6वी जी अवस्था आहे ती म्हणजे पीक जे आहे ते 90 ते 100 दिवसाचं असताना, जे की आपण दाण्याची जी जे दाना असतो गव्हाचा, जो की चीक भरण्याची अवस्था असते. या अवस्थेमध्ये जर पाण्याचा जर ताण पडला गहू पिकामध्ये, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते उत्पादनावर होतो. त्याच्यामुळे या अवस्थेमध्ये ताण पडू द्यायचं नाही आपल्याला. आता विषय येतो की पाणी नेमकं कधी द्यायचं? तर त्याबद्दल सांगायचं झालं तर पाण्याची जी उपलब्धता आहे आपल्याकडे, पाणी आपल्याकडे किती आहे त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. तुमच्याकडे जर फक्त एकच पाणी देण्याची क्षमता असेल किंवा तुम्ही एकच पाणी देऊ शकता पिकाला, अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाणी कधी द्यायचं आहे, तर पीक जे आहे ते 40 ते 42 दिवसाचं असते वेळ जे आहे ते आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे किंवा जे एक पाणी जे देऊ शकता तुम्ही, तर ते एक पाणी द्यायचं. आणि तुमच्याकडे जर पाणी 2 देऊ शकत असेल, तुमच्याकडे 2 पाण्याची उपलब्धता असेल, तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला 2 पाणी जे कधी द्यायचे आहेत, तर तर तुम्ही पहिलं जे पाणी आहे ते 18 ते 20 दिवसाचं असतं देऊ शकता पीक आणि दुसरं जे पाणी आहे ते म्हणजे 60 ते 65 दिवसाचं जे पीक आहे, त्या अवस्थेमध्ये तुम्ही जे आहे ते आपण पाणी देऊ शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर 3 पाणी देण्याची क्षमता असेल किंवा 3 पाणी उपलब्ध असेल, तर तुम्ही जे 3 पाणी द्यायचे येतात, तर ते पहिलं जे पाणी आहे तुम्ही 18 ते 20 दिवसामध्ये देऊ शकता. दुसरं जे पाणी आहे ते 40 ते 45 दिवसामध्ये देऊ शकता आणि तिसरं जे पाणी आहे ते म्हणजे 60 ते 65 दिवसामध्ये. तर या पद्धतीने जे आहे ते तुम्ही पाण्याचे व्यवस्थापन करा. तर तुम्ही या पद्धतीने जे आहे ते आपण 3 पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पाणी जर दिलं, तर 101% जे आहे ते तुमचं उत्पादन, अपेक्षित उत्पादन आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे.